गायब गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी दोघांची बाजारात गाठ पडली. हनुमान माझ्या मी बोंबलत होतो मजूर गाडी आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला यादाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये भेटतात. मी बोंबलत होतो कमी बुद्धीची माणसं गाव कारभारी होती. 40% ग्रामपंचायत सदस्यांना सही येत नाही. आता ते सोमवारी बा कसे कडक कपडे घालून शाळेत जाते. 26 जानेवारी कपडे असे घालून जातो दिवस काय यानं इंग्रज दुसकून लावले काय काय नाही. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देता येईल. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ती कुठं हात नसतो. काय नाही आंधळ धरीत आहे. पाण्याकडून सांगतो मोक्ष कशाला मिळवण्याचं न मिळव, पण नामाने मोक्ष मिळतो. तुम्ही कधी मला फक्त भजन करीत मला, म्हणजे माझं सूत्र आजच्या कीर्तनातलं इथवरच आलंय. नाम बरोबर मोक्ष, मोक्ष बरोबर नाम. काही शंका नाही. नाम बरोबर मोक्ष, मोक्ष बरोबर नाम. मग कधी मला नाम चिंतनात ठेवला की मोक्ष निश्चित, मोक्ष निश्चित. या असं नाही झालं पाहिलं. मग तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, तुमची जशी श्रद्धा असेल तसं म्हणा. फक्त भावाने म्हणले की मोक्ष मिळेल. भजने सुद्धा आख्या रात भजन करायचं नाही कधी. आख्या रात देवळात देवळात घेण्याचं देवाण झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो एकच गवळण म्हणतो ना मला. भजन लईत लई 10:30 11 पुढे भजन नाही करायचं. अख्या रात 2-4 उताने पडेल म्हणा कायला म्हणा उचल जा घरी. आणि भजन करी असे सत्य बित्ते असले तरच करायचं. हे 5 वर्षाचे भजन करायचे नाही कधी. त्याला पोर झालं त्याची बायको तो पाहिजे. तुमचं काय समज त्याने तुम्हाला विचारलं होतं. चल पीटीन पाखवान आणि गट्टीन हातुडी चला वाड्याला. आणि ज्याच्या घरी भजन तो झोप्यात. मी त्याच्या दारात जाऊन राहू म्हणायचा नामदेवा पुत्र झाला. नामदेव पिऊन उतारा पडला. दासी जणी हेड झाली जणी मालिका पाहत. ज्ञानोबाची भाषा ऐकायची का माहिती म्हणतो. पावडर लावून बाई गोरी होऊ शकते का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. कधीच होऊ शकत नाही. जी बाई पावडर लावते तिला ज्ञानेश्वरी कळली नाही. पावडर लावायची ओळी आहे ज्ञानेश्वरी. मी ओळ्या तुम्हाला सकाळ करीन ना. नागरी तर कोणाला देऊन घ्या. एखादी पोरगी म्हणजे ना महाराज पावडरी बद्दल का बोलला, हातावर नंबर लिहून घे ओवीचा आणि घरी गेले उचल. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 102. 102 नंबरची ओवी आहे. नलाटीचे लिहिले न मोडे का काही केल्या. काळे गोरे पण धुतले फिटवले. काळेपणा गोरेपणा कधी धुवून निघू शकता नाही. जिला ओवी कळली ती पावडर लावू शकत नाही. आणि जिला अक्कल नाही ती 2-4 वेळा पावडर लावल्याशिवाय राहत नाही. असं ज्ञानोबा राहायचं म्हणणं. तुमचं तुम्ही पहा. मासे धरणारी माणसांनी काय का मासे धरायची ओवी नाही शिवली. ओवी मासे धरणारा माणूस पाण्यात गळ टाकतो गळ आणि गळाच्या ठोकाला पीठ लावतो पीठ आणि असा गळ पाण्यात फेकतो. त्या पिठासाठी कोण येतो? मासा. ज्ञानोबाची ओवी ऐका. तया माझी गलो आहे, तया माझी गलो आहे, ते प्राणाते घेऊ पाहे जाकेले पडे. हे चित्र सिनेमा पाहणारे पोरं निघाय का? सिनेमाची ओवी नाही शिरी. मुळात सिनेमाचा शोधात ज्ञानोबा राहिला लावलाय. ऐका ओवी 5व्या अध्यायात ओवी आहे. संसार चित्र उमटे
मनोरूप पट फाटे चित्रपट ज्ञानोबरायला 700 वर्षापूर्वी माहित होता. आणि हे म्हणतो मी 12वीला आहे. 12वी म्हणजे दुसरीला येतो. खात कोणत्या 12वीला? मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, पण नामाने मोक्ष मिळतोच. इथं आपण फायनल झालो. काही शंका नाही. चला दुसरा प्रश्न. मुक्ती मेल्यावर मिळते का? तुम्ही करीत काय होते? अरे मुक्ती तर ज्ञानोबाला विचारा ना. मुक्ती झाली साधी सायुज्यता, समीपता, सरोपता आणि सलोकता. पण हा प्रश्न पण तुकोबरायला विचारू. तुकाराम महाराज हे बऱ्या तुमचं मुक्तीबद्दल काय मत आहे? आता दिवस चारी मुक्ती तर माझी बायकोच आहे. स्वर्गात गेलो काला कमवायची मरायला. आता दिवस चारी मग आता उलट फिरलो आपण. नाम बरोबर मोक्ष आणि मुक्ती बरोबर मोक्ष. मुक्ती बरोबर नाम. आता उलट फिरू. नाम बरोबर मुक्ती, मुक्ती बरोबर नाम, नाम बरोबर मोक्ष, मोक्ष बरोबर नाम. नाम केलं का मोक्ष येणार, नाम केलं की मुक्ती मिळणार. शंका संपली. चला महिला मंडळ तुम्हाला देवी प्रसन्न झाली. देवी 4 गुरुवार केले आधी, आता केले ना मार्गशीर्ष मध्ये. हा आणि देवी प्रसन्न झाली. आणि आता तुमच्याशी देवी बोलते. आता मी महाराज नाही, आता मी देवी आहे. बोला तुम्ही आता. बोल भक्ती बाई बोल. भक्तीबाई तू 4 गुरुवार पैकी एकाही गुरुवार नवऱ्याच्या पाया पडली नाही. खरी पतिव्रत आहे तू. आता माझा प्रश्न तुम्हाला पटकन महिलामध्ये बोलायचं. तुम्हाला स्वर्गाला जायचं का नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं? पटकन मला सांगा. मी 10 मिनिटात तुम्हाला निवडून आणणार. जायचं ना पेन दे का जावाच लागेल. ऐकायचं का उत्तर? स्वर्गाला जाऊ नका. पुण्य केल्यावर स्वर्गाला जातो आणि पुण्य संपल्यावर खाली येतो. तुम्ही जायचं नाही. पापात्मक पापा नरका जायचे परिपावीचे शुद्ध पुण्य. आपल्याला स्वर्गाला जायचं नाही. वैकुंठाला जायला तप करावं लागतं. आपण तप करीत नाही. विषय मिटला. आणि पाप आपण करीत नाही. तुळशीला पाणी घालतोय, सप्त्याला पंगत देतोय.
मग तुम्ही महिला म्हटलं एकच करा, स्वर्गाला जाऊ नका, नरकाला जाऊ नका, वैकुंठाला जाऊ नका,